नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी बंधूंनो, आज आपण तूर पिकातली तिसरी फवारणी किंवा शेवटची फवारणी कुठली करावी याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी बंधूंनो, तुमच्या तूर पिकाला कधी 50 ते 60% शेंगा लागलेल्या असतील किंवा चरपट अवस्थेत असेल तर तुम्हाला ही फवारणी करायची आहे। कारण की शेतकरी बंधूंनो, योग्य वेळी योग्य फवारणी झाली तर 100% त्याचा फायदा आपल्याला उत्पन्नात होतो, 100% होतो। पण आपल्याला योग्य वेळी योग्य फवारणी करणे अत्यंत गरजेचं असतो। त्यानुसारच आपण सुरुवातीपासूनच तूर पिकातले फवारणीचा व्हिडिओ देतोय। पहिली फवारणी दिली आपण, त्यानंतर दुसरी फवारणी दिली आणि आता ही तिसरी आणि ही शेवटची फवारणी। सहसा इथून पुढे फवारणीची गरज पडत नाही। इथून पुढे फक्त आणि फक्त एखादी वेळेस अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यासाठी फवारणी घ्यावं लागेल, पण सहसा ही शेवटचीच फवारणी असते। तर या शेवटची फवारणीमध्ये आपल्याला कुठलं औषध घ्यावं लागेल की जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला उत्पन्नात दिसून मिळेल। तर शेतकरी बंधूंनो, सर्वात अगोदर तुमच्या झाडाजवळ कधी खाली तण झालेला असेल तर त्या तणाची खुरपणी करून घ्या, कारण की त्याचा पण फटका आपल्याला उत्पन्नात बसतो। कारण की बराचसा आपलं तूर पिकाचं झाड आहे ते जे मातीतून अन्न घेते त्यामधलं बराचसा भाग हे तण पण स्वतः घेऊन घेतात, पण ते 100% आपल्या पिकांना मिळत नाही। त्यामुळे तण आपण खुरपणी केली तर जे मातीतलं जेवढं पण अन्न आहे ते 100% आपल्या झाडाला मिळेल। त्यामुळे अगोदर तर तुमच्या झाडाजवळ कधी खोडाजवळ कधी तण झालेला असेल तर ते तण खुरपणी करणे अत्यंत गरजेचं असतो, ते तुम्ही खुरपणी करून घ्या। आता शेतकरी बंधूंनो, आता तिसरी फवारणी आपल्याला कुठली करायची? सर्वात महत्त्वाचं, तूर पिकात सर्वात जास्त उत्पन्नात घट येऊ शकते ती फक्त आणि फक्त अळीमुळे। अळीचा नियोजन आपल्याला चांगल्यापैकी करावं लागतं। आपण अळीचा नियोजन कधी चांगल्यापैकी केला तर 100% आपल्या उत्पन्नात फरक पडतो आणि उत्पन्नात वाढ होते म्हणजे होते, आपण अळीचा नियोजन कधी चांगल्यापैकी केला तर शेतकरी बंधूंनो, ह्या फवारणीमध्ये तुम्हाला जेव्हा 50 ते 60% तुमच्या शेंगा लागलेल्या असतील चरपट अवस्थेत, तर ह्या फवारणीत कीटकनाशक तुम्हाला एम्प्लिगो हा घ्यायचा आहे। हा एम्प्लिगो कीटकनाशकमुळे काय होईल, तुमच्या प्लॉटवरती कधी अळीचा प्रादुर्भाव असेल तर ते 100% ह्या कीटकनाशकमुळे कव्हर होईल। आंतरप्रवाही कीटक असल्यामुळे 100% कव्हर होईल आणि येणाऱ्या काळात 15 ते 20 दिवसापर्यंत सहसा कुठल्याही अळीचा प्रादुर्भाव तुमच्या प्लॉटवरती होऊ देणार नाही, तूर पिकावरती होऊ देणार नाही, 100% होऊ देणार नाही। त्यामुळे आपल्याला ह्या फवारणीमध्ये एम्प्लिगो हे आंतरप्रवाही कीटकनाशक घ्यायचं आहे, प्रतिपंप 10 मिली घ्यायचा आहे। तर आता ह्या जोडीला जे 40% फुलं आहे त्या फुलांची गळ नाही व्हायला पाहिजे, कारण की उत्पन्नात घट हे फुलगळमुळे पण येऊ शकते। तर ते फुलगळ न होण्यासाठी ह्या फवारणीमध्ये आपल्याला प्रतिपंप 25 ग्रॅम बोरान पण घ्यायचं आहे। तर बोरानमुळे काय होईल, तुमचे जे पण फुलं असतील ते फुलं गळ होणार नाही, 100% होणार नाही। त्यामुळे आपल्याला ह्या फवारणीमध्ये 25 ग्रॅम बोरान प्रतिपंप घ्यायचा आहे। हे झालं फुलगळ आणि अळीसाठी। आता ह्या जोडीला ह्यामध्ये आपल्याला खत पण घ्यायचं आहे, NPK पण घ्यायचं आहे। तर NPKमध्ये खत कुठलं घ्यायचं आपल्याला? 05234 हा खत घ्यायचा आहे। तर हा खत आपल्याला प्रतिपंप 100 ग्रॅम घ्यायचा आहे। तर या खताचा फायदा बघा शेतकरी बंधूंनो, जे आपले शेंगा आहे ते चांगल्यापैकी भरतील आणि ज्या दाण्यांचं वजन खूप चांगल्यापैकी वाढेल आणि दाण्यांना एक प्रकारे चकाकी येईल किंवा क्वालिटी चांगल्यापैकी येईल आपल्या दाण्याला। कारण की शेवटी बघा शेतकरी बंधूंनो, जेव्हा आपलं उत्पन्न होतो हा वजनातच होतो। आपलं वजन जास्त भरेल, त्या दाण्यांचं जास्त होईल वजन, तर आपल्या उत्पन्न जास्त होईल। त्यामुळे ह्या 05234मुळे ह्या अवस्थेत कधी आपण फवारणी केली, ह्या तिसरी फवारणीत कधी 05234चा प्रयोग केला तर त्याचा फायदा खूप चांगल्यापैकी येतो आपल्याला। कारण की जे आपले 40% जे फुलं आहे ते पण शेंगा अवस्थेत खूप फास्ट ह्या 05234मुळे ती क्रिया घडेल आणि ते पण लवकरात लवकर म्हणजे शेंगा अवस्थेत येतील आणि जे शेंगांचे दाणे आहे ते तर भरणारच त्या 05234मुळे। तर ह्यानुसार तुम्हाला ही तिसरी फवारणी घ्यायची आहे। ही तिसरी फवारणी तुम्ही केल्यानंतर 100% तुमच्या उत्पन्नात तुम्हाला वाढ दिसेल। सर तुम्ही फवारणी करू शकता शेतकरी बंधूंनो। तर 15 लिटर पाण्याला 10 मिली तुम्हाला एम्प्लिगो घ्यायचा आहे, 15 लिटर पाण्याला तुम्हाला बोरान 25 ग्रॅम घ्यायचा आहे आणि 15 लिटर पाण्याला तुम्हाला 100 ग्रॅम 05234 घ्यायचा आहे प्रतिपंप। ह्यानुसार तुम्हाला नियोजन करायचं आहे, चांगल्यापैकी नियोजन करायचं आहे। 100% या फवारणीचा फायदा तुम्हाला उत्पन्नात दिसून मिळेल। ही फवारणी तुम्ही तिसरी फवारणी तुमची ह्या प्रकारे झाली तर 100% त्याचा फायदा तुम्हाला उत्पन्नात दिसून मिळेल। तर ही फवारणी शक्यतो शेतकरी बंधूंनो सकाळी किंवा संध्याकाळी करा। सकाळी आणि संध्याकाळी केल्यामुळे काय होईल, त्याचा फायदा आपल्याला चांगल्यापैकी मिळेल आणि त्या फवारणीचा जो आपण फवारणी करणार आहोत त्याचा परिणाम किंवा रिझल्ट चांगल्यापैकी मिळेल। त्यामुळे शक्यतो फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करा।
तर शेतकरी बंधूंनो, आशा करतो तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे बाजूला घंटी आहे त्यामध्ये ऑल प्रेस करा. ऑल प्रेस केल्यामुळे काय होईल, आपल्या चॅनलद्वारे जे पण व्हिडिओ प्रसारित होतील ते तुमच्यापर्यंत लगेच मिळतील. आणि लाईक नक्की करा. तुम्हाला खरंच माहिती आवडली ना तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि शेअर पण नक्की करा. तुम्ही ज्या पण व्हॉट्सअप ग्रुपला असाल शेतीच्या ग्रुपमध्ये त्यामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि शेतकरी बंधूंनो, तुमच्या मनात कुठली शंका असेल किंवा तुम्हाला कुठला प्रश्न विचारा असेल या फवारणीबद्दल किंवा तुमच्या मनात कुठली शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करून कमेंट करू शकता. त्याचं उत्तर आमच्याकडनं तुम्हाला 100% दिला जाईल किंवा माझ्याकडनं ते उत्तर तुम्हाला 100% मिळेल. चला तर शेतकरी बंधूंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.